तर महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये महामुकाबला रंगणार आहे। नेहरूच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर हा विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे। भारताने तिसऱ्यांदा विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेली आहे, तर दक्षिण आफ्रिकेने प्रथम विश्वचषक स्पर्धेची ही अंतिम फेरी गाठलेली आहे। त्यामुळे दोन्ही संघ प्रथमच विश्वविजेत्याची ट्रॉफी उंचावण्यासाठी सज्ज झालेत। उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये दक्षिण आफ्रिकेने 4 वेळा विश्वविजेता असलेल्या इंग्लंडला पराभवाची धूळ चारलेली होती, तर भारताने सर्वाधिक 7 वेळा विश्वविजेता असलेल्या ऑस्ट्रेलियावर शानदार मात केली। तसंच साखळी सामन्यातील दक्षिण आफ्रिकेने केलेल्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आता भारताकडे आहे। घरच्या मैदानावर विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी असल्याने कर्णधार हरमनप्रीत कौरची महिला ट्रॉफी उंचावतील अशी चाहत्यांना अपेक्षा आहे। तर आजच्या या सामन्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे, कारण तिसऱ्यांदा भारतीय महिला संघ हा विश्वचषक स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये गेलेला आहे आणि यंदा ट्रॉफी उंचावण्याची संधी भारतीय महिला संघाकडे आहे। त्यामुळे या सामन्याकडे लक्ष लागलेलं आहे। आज दुपारी 3 वाजता हा सामना सुरू होणार आहे। डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जाणार आहे, त्यामुळे संपूर्ण भारताचं या सामन्याकडे लक्ष लागलेलं आहे। सगळ्याच क्रिकेट प्रेमींमध्ये खरं तर आनंदाचं वातावरण आहे। हा सामना कधी सुरू होतो याची सगळेच जण आतुरतेने वाट पाहत आहेत। आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्या सोबत जोडल्या गेलेले आहेत। मनश्री, आज सगळ्याच भारतीयांसाठी खरं तर आनंदाचा दिवस, कारण भारतीय महिला संघ जो आहे तो विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये आज खेळणार आहे। सगळ्याच क्रिकेट प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे। तुम्ही शिवाजी पार्क इथे आहात, तिथे अनेक क्रिकेट प्रेमी असतात, क्रिकेटचे सराव केले जात असतात, तिथे सध्या काय वातावरण पाहायला मिळतंय? जसं तू म्हणालीस की यापूर्वी 2दा महिला विश्वचषक उंचावण्याची संधी आपण गमावलेली आहे। आता मात्र तिसरी संधी आली आहे आणि या तिसऱ्या संधीचं फळ आपल्याला काय मिळतंय हे अर्थातच आज कळणार आहे। सध्या मी शिवाजी पार्कात तर आहेच आणि इकडे रोजच्या प्रमाणे म्हणजे कितीही पाऊस असला, कितीही चिखल असला तरी सुद्धा रोजची प्रॅक्टिस करायला येणारे क्रिकेटर्स आहेत। अर्थातच पुन्हा एकदा महिला विश्वचषकाची फायनल जरी आज आपण गाठत असलो तरी सुद्धा या ठिकाणी खेळायला येणाऱ्या मुलींचं प्रमाण आजही नगण्य आहे, हे आपण नमूद करायला पाहिजे। मात्र काही पुरुष क्रिकेटर्स आपल्या सोबत आहेत। महिला विश्वचषक आहे आणि अर्थात वर्ल्ड कप असेल क्रिकेटचा, ICCचा, तर तो कायमच जोरदार असतो। आज महिला विश्वचषकासाठी काय भावना आहेत, काय चीअर कराल आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या महिला खेळाडूंसाठी काय सांगाल? जर आज बघितलात महिला नेतृत्व क्षमता आज या देशामध्ये खूप चांगलं पाहायला मिळतोय। आत्ताच झालेला जो मॅच असेल ऑस्ट्रेलिया वर्सेस इंडिया, त्याच्यामध्ये खूप मोठी अशी धावसंख्या उभारली होती ऑस्ट्रेलिया संघाने, परंतु भारतीय संघ कुठेही न डगमगता त्यांनी चांगल्या प्रकारे विजय प्राप्त करून दिला आणि नक्कीच दाखवलं की कुठेतरी महिला नारी शक्ती खूप पुढे जाऊ शकते। आणि 142 कोटी जनतेची आशा अपेक्षा आहे की आजचा होणारा सामना जो दक्षिण आफ्रिका आणि इंडिया आहे तो नक्कीच मोठ्या फरकाने चांगल्या रनाने जितेल आणि या भारत देशाचं स्वप्न नक्कीच साकार करेल। अगदी सुट्टी टाकून वगैरे आपण वर्ल्ड कप बघतो, म्हणजे क्रिकेट हा आपल्याकडे देवच आहे। आज तसा काही प्लॅन तयार केलाय का तुम्ही? आजचे प्लॅन काय आहेत तुमचे? आजचा तसा काय प्लॅन नाही आहे, पण आज आम्ही प्रॅक्टिस करणार इकडे आणि आजची मॅच पूर्ण बघणार जेव्हा फायनल सुरू होईल तेव्हा। अर्थात होम पिचवरती ही मॅच खेळली जाते। हरमनप्रीत आणि जेमिमासाठी काय सांगशील? कारण जेमिमाचं नाव गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आलं। खूप चांगली धावसंख्या उभारलेली आहे तिने आणि मोठं आव्हान असताना सुद्धा ती चांगली खेळली आहे। नक्कीच जेमिनी ह्या मागील मॅचमध्ये 123 धावांची खेळी थकली होती, परंतु खूप एक संघाला खूप आशा अपेक्षा होती आणि तीच आशा अपेक्षा घेऊन तिने शेवटपर्यंत खेळली आणि भारताला विजय प्राप्त करून दिला। खूप काही तिच्या डोळ्यामध्ये ज्यावेळेस तिने सामना जिंकला त्यावेळेस तिचे अश्रू नक्कीच सांगत होते की हा विजय भारतासाठी किती महत्त्वाचा आहे, किती मोलाचा आहे। आणि त्या विजयानेच आज भारत महिला संघ फायनलमध्ये प्रवेश केला आहे आणि होणारा सामना जो आहे फायनलचा तो नक्कीच भारत विजय होईल आणि 142 कोटी जनतेचं स्वप्न नक्कीच या महिला साकार करते अशी आशा अपेक्षा तमाम भारतीयांना आहे, क्रिकेट रसिकांना आहे, क्रिकेट प्रेमींना आहे। नक्की, म्हणजे विराट कोहली असतील, रोहित शर्मा असतील, ते सगळ्यांनाच आवडतात। तुला महिला भारतीय संघामधली कोणती क्रिकेटर आवडते किंवा फॉर्म कोणाचा आवडतो? स्मृती मंदाना।
स्मृती मंधाना आवडते. मग आज स्मृतीसाठी काय चेअर करशील, काय सांगशील? गेल्या मॅचची मी उत्सुकता होती की तिची बॅटिंग बघायला मला खूप आवडेल. मी बघत होतो मॅच ऑफिसमध्ये बघून, नक्की पूर्ण ऑफिसमध्ये मी पूर्ण मॅचच बघत होतो. पण यावेळी मी तिला चेअर करणार आणि त्यासाठी मी बसलेलो आहे मॅच बघायला. सेमीफायनल ऑफिस मध्ये बघितलीस तू? पूर्ण मॅच मी बॉस जीतेगा भाई, जीतेगा जीतेगा भाई, जीतेगा. बरं, आज ऑफिसमध्ये काम सोडून बसण्याची गरज नाहीये, कारण आज सुट्टीचा दिवस आहे. त्याच्यामुळे खरं तर आपण एक क्रेज बघतो आहोत की महिला विश्वचषकाची सुद्धा जी क्रेज आपल्याला आता बघायला मिळते. कारण आजपर्यंत वर्ल्ड कप असला देशात की देशातलं वातावरण बदलून जातं. मात्र अशा प्रकारे जे चेअरिंग होतं आहे ते महिला विश्वचषकासाठी होत आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे आजची मॅच ही सगळेजण हातातली कामं सोडून, आजचा सुट्टीचा दिवस तर आहे त्याच्यामुळे त्याचा आनंद घेत बघणार आहे. डी.वाय. पाटीलमध्ये होम पिचवरती ही मॅच होते. त्याच्यामुळे या मॅचकडनं जास्तीत जास्त अपेक्षा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही मॅच केवळ मॅच नाहीये, तर ही एक वाटचाल आहे जी प्रेरणेची आहे, जी समानतेकडे घेऊन जाणारी आहे. नाही, खरं आहे. आणि मनश्री, क्रिकेट प्रेमींसाठी आजचा दिवस म्हणजे सोने पे सुहागा असंच आहे. कारण एकतर सुट्टीचा दिवस आणि त्यामध्ये क्रिकेट होत आहे, आज मॅच होणार आहे, त्यामुळे सगळेच आनंदी आहेत.